एकदम झटपट अशी आपली बासुंदी तयार आहे सणासुदीसाठी। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर श्रावण सुरू झाला आहे, खूप सारे सण येतात ते गोडधोड तर सणाला होतच होतं। तर आज आपण गोडाचाच प्रकार पाहणार आहोत, ती म्हणजे बासुंदी। बासुंदी ह्याच्या आधी ऑलरेडी आपण एक पोस्ट केली आहे, ती मात्र प्रॉपर दूध आटवून कशी करायची ह्याची रेसिपी मी पोस्ट केली आहे। आज आपण इन्स्टंट बासुंदी पाहणार आहोत, जे दूध गरम असल्यावर 5 मिनिटात रेडी होते। तर आज आपण इन्स्टंट बासुंदी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बासुंदी बनवण्यासाठी इन्स्टंट बनवणार आहोत, पटकन बनवणार आहोत, त्याच्यामुळे मी इथे 1 लिटर दूध घेतलं आहे। तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता। इन्स्टंट बनवणार आहोत म्हणजे अर्धा लिटर दुधात सुद्धा होईल तुमची। तर आपण इथे 1 लिटर दूध घेतले। आता हे मी व्यवस्थित उकळू देणार। आपण नॉर्मल दूध जसं डेली उकळून घेतो तसं उकळू द्यायचं आधी। चला तर मग उकळून घेऊया व्यवस्थित। ज्या टायमाला आपलं व्यवस्थित गरम झाले त्या टायमाला आपण नाही का ह्याच्यात साखर तुमच्या चवीनुसार टाकायची। मी इथं नाही का थोडीशी कमी टाकणार आहे, कारण आपण थिकनेस येण्यासाठी इन्स्टंट करतोय, त्याच्यामुळे मी थोडीशी कमी टाकणार आहे। त्याच्यानंतर आपला सुकामेवा तुम्हाला हवा तेवढा टाकू शकता। इथं मी मोठा बाउल भरून टाकलाय। त्याच्यानंतर आता आपण माझ्याकडे जवळजवळ पावशेर खवा आहे, व्यवस्थित किसून घ्यायचा आणि तो ॲड करायचा। आपण जेव्हा साखर आणि ड्रायफ्रूट ॲड करतो त्या टायमाला व्यवस्थित किसला म्हणजे मिक्स व्हायला खूप सोपं जातं। एवढाच फायदा आहे किसण्याचा। आता चला आपण हे ॲड करून घेऊया। थोडंसं मॅश करून टाकलं तरी चालेल या पद्धतीने। तर हा एकदम इझिली होऊन जातो। मी आता सगळा टाकून घेते याच्यात, थोडं सगळं टाकून झालं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यात। चला तर मिक्स करून घेऊया खवा। माझा खवा एकदम व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता फक्त एक 5 मिनटं ठेवायचं, उकळी येऊ द्यायची खवा टाकला की, आणि मग साईडला सर्व करायची। झाली। एक 5 ते 7 मिनटं लागतात हे होण्यासाठी। या अशा पद्धतीची 7 मिनटं लागतात अशा पद्धतीची बासुंदी व्हायला, खूप पटकन होऊन जाते। चला तर मग आता एक उकळी आणून घेऊया। झाली आपली बासुंदी। मग बासुंदीला व्यवस्थित उकळी आले त्या टायमाला मी ह्याच्यात थोडीशी वेलची पूड ॲड करते, ती ऑप्शनल आहे। काही जण थोडंसं जायफळ ॲड करतात, ते पण खूप सुंदर लागतं। तुम्हाला हवं असेल तर दोन्ही ॲड करू शकता। जायफळाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं असतं, खूप म्हणजे खूप किंचित, आपण जसं सोडा वगैरे टाकतो त्याप्रमाणे। तर हे मी वेलची पूड टाकली आहे आता, आणि परत एकदा 1-2 मिनटं ठेवणार आहे आणि आपण सर्व करणार आहोत। आपली बासुंदी तयार आहे। आता मी काढून घेणार आहे। चला तर मग मी काढून घेते। बासुंदी तयार आहे, मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे। थोडीशी ड्रायफ्रूट्स टाकून सर्व करायची, खूप छान दिसते, सुंदर दिसते। तर ही आपली झटपट बासुंदी तयार आहे। अगदी 7 मिनटं लागतात, 5 मिनटातसुद्धा होते, पटकन होते। त्यामुळे नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पहा किती सुंदर दिसते। आपण इन्स्टंट बासुंदी पाहिली आहे, पटकन होते, झटपट होते, अगदी 5 मिनिटात होते सगळं साहित्य रेडी असेल तर। तर इथं मी खवा वापरला आहे। खव्याच्या ऐवजी तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता, त्यांनी सुद्धा खूप छान रेडी होते। आता इथं आपण फक्त खवा वापरला आहे, पण जेव्हा आपण मार्केटमधून बासुंदी आणतो त्याला एक रिचनेस असते, एक थिकनेस असतो, तो आणण्यासाठी तुम्ही कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही केशर सुद्धा ॲड करू शकता। मी नाही केलेला, मी एकदम ट्रेडिशनल पद्धतीची जी बासुंदी असते तीच बनवली आहे। जेव्हा तुम्ही साखर टाकता त्याच टायमाला तुम्हाला केशर सुद्धा ॲड करायचं आहे, इतकी पटकन होते। तर नक्की ट्राय करा बासुंदी। कशी वाटली रेसिपी हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। भेटूया नवीन रेसिपी सोबत।